सर्वांना जय भीम जय लवजी. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर मी आपल्यासमोर माझं सत्य उपवर्गीकरणाचं हे सदर घेऊन येत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या मोबाईलमध्ये काही तांत्रिक अडचण होती, जसं की स्टोरेज फुल झालेलं होतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये व्हिडिओ करता येत नव्हते. परंतु थोडीशी अडचण ती दूर झालेली आहे आता, आणि म्हणून मी माझं हे सदर पुन्हा चालू करत आहे. तर आजच्या सदराचा माझा विषय आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध करणे हे लोकशाहीसाठी घातक. हे माझ्या या सदराचा उपविषय आहे. तर बंधूंनो, आपल्याला माहीतच आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निकाल दिलेला आहे. आणि या निकालाच्या अनुषंगानं ज्या ज्या राज्यामध्ये उपवर्गीकरणाची मागणी होती त्या त्या राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये त्या त्या राज्यामध्ये उपवर्गीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आणि उपवर्गीकरण लागू केलेलं आहे. परंतु बघा, 2 वर्ष या निकालाला होऊन गेली तरी महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. सरकार ही प्रक्रिया करत आहे म्हणतंय, परंतु किती वर्ष ही प्रक्रिया करत राहणार आहे, हा एक प्रश्न आपल्या समोर आहे. सरकारला उपवर्गीकरण करता येत नाही का? त्यांच्याकडे तज्ज्ञ लोक नाहीत का? त्यांना जमत नाही का? सरकार कार्यक्षम नाही का उपवर्गीकरण करायला? या सगळ्या गोष्टी आहेत. मग हे खरं आहे की सरकार कोणाच्या दबावामध्ये येऊन उपवर्गीकरणाची प्रक्रिया लांबवत आहे, हा दुसरा विषय आहे. आणि आपण जर बघितलं तर कदाचित इथे दुसरा विषय जो आहे, दुसरा फॅक्टर जो आहे की उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या जातीचा दबाव, हा जो दुसरा फॅक्टर आहे, या दुसऱ्या फॅक्टरमुळे उपवर्गीकरण लांबत आहे. आणि जवळपास असा समज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाला विरोध करणाऱ्या या जात समूह हे दोघंही जण अतिशय गंभीर चूक करत आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो असतो तो अंतिम असतो आणि केवळ अंमलबजावणीसाठी असतो. त्या निकालावर चर्चा होत नाही. चर्चा अगोदरच झालेली असते. न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन्ही बाजूकडून आर्ग्युमेंट झाल्यानंतर, दोन्ही बाजू तपासल्यानंतर निपक्षपणे न्यायालय हे निर्णय देत असतं. आणि तो निर्णय एकदा न्यायालयाने दिला, मग तो कोणाच्याही बाजूने आला तरी तो अंतिम असतो आणि त्याची अंमलबजावणीच करावी लागते. हे लोकशाहीचं तत्व आहे. आणि हे सगळ्या देशामध्ये, जगातल्या सगळ्या देशांमध्ये या पद्धतीने ही व्यवस्था चालते. आणि पहिल्यांदा असं होतंय कदाचित या देशामध्ये की सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्या निकालाला विरोध होतोय आणि तो निकाल लागू करू नये, त्याची अंमलबजावणी करू नये म्हणून मोर्चे आंदोलनं काढतायत. हे अतिशय गंभीर बाब आहे आणि विचित्र बाब आहे. आणि जर असं काही जातींचा विरोध आहे किंवा एखाद्या जातीचा विरोध आहे
किंवा एखाद्या व्यक्तीचा विरोध आहे म्हणून जर न्यायालयाचा निर्णयाची अंमलबजावणी जर होत नसेल तर या न्यायालयाचं महत्त्वच काय शिल्लक राहणार आहे? आणि जर न्यायालयाचं महत्त्वच राहणार नाही तर या देशामध्ये लोकशाही कशी राहणार आहे? कारण न्यायपालिका हे स्वतंत्र आहे आणि आमच्या संविधानानं स्वीकारला आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो अंतिम आणि बंधनकारक राहणार आहे आणि त्यामुळे ते लागू केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु अशा पद्धतीनं जर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा विरोध होत असेल आणि तो लागू होत नसेल तर लोकशाहीच्या दृष्टीनं ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. आपल्याला लक्षात येणार नाही की कधी लोकशाही बाजूला जाईल आणि हुकुमशाही या देशामध्ये येईल. कारण इथे न्यायालयच राहणार नाही, न्यायदानच राहणार नाही आणि त्यामुळे या देशामध्ये अराजकता मागायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. आणि म्हणून माझं एकच सांगणं आहे की जी महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करण्याची प्रक्रिया जी सुरू आहे ते अत्यंत घातक अशी आहे. आज एका जात समूहानं सर्वोच्च न्यायालयाला विरोध केला, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध केला आणि ते लागू नाही झालं. भविष्यामध्ये असेच जर इतर जातींनी एखाद्या जातींच्या किंवा एखाद्या समूहाच्या न्यायासाठी निर्णय जर दिला असेल सर्वोच्च न्यायालयानं आणि तेव्हाही तो लागू होत नसेल किंवा अशा एखाद्या विषयावर निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि ज्याच्या विरोधात गेला तो जर लागू करू देत नसेल तर न्यायालयाचं इथं कामच काय राहिलं? बळी तो कान पिळी अशा पद्धतीची इथली व्यवस्था होऊन जाईल आणि लोकशाहीला अत्यंत ते धोकादायक होईल. उद्या प्रत्येक जात समूह उठेल आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो असा धुडकावून लावेल. आणि त्यामुळे एक लक्षात ठेवा, ही जी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे ती अत्यंत धोकादायक आहे. आणि जर हीच प्रथा पुढे राहिली तर अराजकता माजायला काही वेळ लागणार नाही. या देशामध्ये लोकशाही बुडायला काही वेळ लागणार नाही. आणि याची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी आत्ता जे उपवर्गीकरणाच्या निकालाला विरोध करत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्यावर ही जबाबदारी येणार आहे की भविष्यामध्ये जर ही लोकशाही धोक्यात आली तर. आणि सूत्रधार हे उपवर्गीकरणाच्या निकालाला विरोध करणारेच असणार आहे. आणि हे यांच्यावर बी आपल्यावर बी कधी उलटेल हे यांना सांगता येणार नाही. आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करा आणि सरकारचं काम करू द्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे ते सरकारचं आहे आणि ते सरकारला आपण काम करू दिलं पाहिजे. अन्यथा या देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही आणि याची जबाबदारी जे विरोध करते त्यांच्यावर येणार आहे. दुसरा विषय यातला उपविषय म्हणजे की या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला हे जे विरोधक म्हणत आहेत की हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे तो ऐच्छिक आहे, हा सरकारवर बंधनकारक नाही. बंधूंनो, तुम्ही नीट इंटरप्रिटेशन करून घ्या. विरोधक जातीमधले अभ्यासू म्हणणारे मोठे मोठे लोकही असं जर बोलत असतील तर ह्या लोकांची विद्वत्तेची किविण्यासारखी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपण नीटपणे वाचला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने एवढं सांगितलेलं आहे
की उपवर्गीकरणाचा विषय हा राजकीय दृष्टिकोनातून हाताळू नये. उपवर्गीकरण लागू करताना इम्पिरिकल डाटा सरकारने गोळा करणे हे बंधनकारक केलेलं आहे. आणि इम्पिरिकल डाट्याच्या माध्यमातून जर त्या राज्यातील काही जाती लाभ वंचित असतील आणि हे जर सिद्ध झालं तर तिथे उपवर्गीकरण हे बंधनकारक आहे राज्याला करणं. आणि एवढंच सांगितलं नाही तर अजून त्या निकालात न्यायालयानं सांगितलेलं आहे की अशा लाभ वंचित जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व समान रेषेत आणण्यासाठी त्यांना अधिकचा लाभ आरक्षणाचा दिला पाहिजे. प्राधान्यक्रमाची वागणूक त्यांना दिली पाहिजे. आणि म्हणून आरक्षणाचा लाभ देताना लोकसंख्येचा विचार न करता मागासले पण लक्षात घेणं गरजेचं आहे हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. आणि हा आग्रह आहे की अशा लाभवंचित जातींना प्राधान्यक्रम देऊन अधिकचं दिलं पाहिजे. त्यामुळं हे जे म्हटलं जातं की हे ऐच्छिक आहे तर ऐच्छिक नाही. ज्या राज्यामध्ये लाभवंचित जाती आहेत हे जर सिद्ध झालं तर त्या राज्यामध्ये हा निर्णय जो आहे तो बंधनकारक आहे. आणि ज्या राज्यामध्ये तेथील सर्व जातींना आरक्षणाचा समान लाभ मिळत असेल हे जर सिद्ध झालं असेल किंवा त्या राज्यामध्ये कुठल्या जातीची मागणी नसेल तर तिथे हा जो उपवर्गीकरणाचा विषय आहे तर तिथं तो ऐच्छिक आहे. त्यामुळं या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा नीटपणे आपण अभ्यास केला पाहिजे आणि नंतर आपण आपलं मत बनवलं पाहिजे आणि प्रचार प्रसार केला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे इथे लाभवंचित जाती आहेतच. कारण अनेक अहवालातून हे सिद्ध झालेलं आहे की मातंग आणि इतर काही जे जाती आहेत यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार लोकसंख्येप्रमाणे किंवा पर्याप्त लाभ अद्याप 75 वर्षात झालेला नाही. हे सिद्ध झालेलं आहे आणि होणारही आहे. जो काही आता न्यायमूर्ती आनंद बदर समितीचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये हे निश्चित सिद्ध झालेलं असणार आहे. कारण आपण पाहतोय ना या जाती जे मातंग समाज किंवा इतर जाती जे उपवर्गीकरणाची मागणी करत आहेत तर यांना लाभ मिळत नाही, पर्याप्त लाभ मिळत नाही, आतापर्यंत मिळालेला नाही आणि म्हणूनच ते मागणी करते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे जे आहे जर न्यायमूर्ती आनंद बदर समितीच्या माध्यमातून अभ्यास समितीच्या माध्यमातून हे जर सिद्ध झालं की या राज्यामध्ये एवढ्या जातीला आरक्षणाचा लाभ पर्याप्त लाभ मिळालेला नाही तर इथे उपवर्गीकरण हे बंधनकारक आहे आणि राज्याला ते करावंच लागणार आहे. अन्यथा त्या कोर्टाचा अवमान इथे होणार आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सरकारकडून होईल इथे जर हे उपवर्गीकरण लागू केलं नाही तर. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे विरोधकांना आणि सरकारला एक तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अंमलबजावणी न करता असा अवमान करू नका. ही अतिशय घातक बाब आहे आणि महाराष्ट्रातून तसा संदेश चाललेला आहे. लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक लाभवंचित जाती आहेत हे सत्य आहे. अनेक अहवालातून ते सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे उपवर्गीकरण इथे तात्काळ लागू करावं आणि विरोधक जातींनी सुद्धा आपला जो विरोधाची ही जी धार आहे जो विरोध आहे तो तात्काळ बंद करावा. अन्यथा जे आंबेडकरवादी समाज म्हणून जो बघण्याचा दृष्टिकोन इतर जातींचा इतर समाजाचा आहे तर तोच मेसेज आंबेडकरवादी आहोत असा मेसेज गेला पाहिजे आणि तो जावा. अन्यथा जर आपण समतेला सामाजिक न्यायाला विरोध केला तर आंबेडकरवादी म्हणून आपली प्रतिमा कशी समाजात राहील याचा
याही जातीने विचार केला पाहिजे आणि उपवर्गीकरणाला समर्थन दिलं पाहिजे आणि हा विषय लवकर सोडवला पाहिजे. धन्यवाद.